पंचायत समिती जिल्हा परिषदच्या या संदर्भात तुमचा आजचा काय दौरा आहे आणि आज काय वाटप करतायत तुम्ही या तुमच्या मतदारसंघात? नमस्कार, मी ॲडव्होकेट सुनील हसनराव देशमुख, सदस्य सल्लागार समिती भारतीय खाद्य महामंडळ भारत सरकार तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा व या भागातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता। आज जी भारत सरकारतर्फे माझी राज्यावरती नेमणूक झाली सल्लागार म्हणून, भारतीय खाद्य महामंडळ याच्या अंतर्गतच ही आपली रेशनची सर्व वितरण व्यवस्था येते। आणि जेव्हा मी गावागावात आपल्या मासूळ सर्कलमध्ये फिरलो तेव्हा असं लक्षात आलं की भरपूरशा लोकांचे शेतकरी कार्ड आहेत पण त्यांना पैसे भेटत नाही, भरपूरशा लोकांच्याकडे कार्ड आहे पण त्यांना धान्य मिळत नाही, अंत्योदय जे अपंग लोक आहेत त्यांना अंत्योदयाची योजना भेटत नाही, विधवा महिलांना भेटत नाही। या सर्वांचा पाठपुरावा मी आपल्या माध्यमातून आमचे जे कार्यकर्ते आहेत ते गावागावामध्ये कॅम्प घेत आहेत। कॅम्प घेऊन त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांच्या अशा अडीअडचणी आहेत आणि ह्या कामं करण्यासाठी जेव्हा सर्वसामान्य माणूस तहसीलला जातो त्यावेळेला त्याची पिळवणूक होते, 1500 रुपये त्याच्याकडनं मागितले जातात, 4 चक्रा होतात। ही लोकांची फसवणूक न व्हावं आणि त्यांना घरपोच सेवा मिळावं, फक्त राजकारण करत असताना नुसतंच रस्ते आणि विकास त्याबरोबर जे सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न असतात ते प्रश्नसुद्धा सोडवले गेले पाहिजे। त्यामध्ये राशन कार्ड असेल, कामगाराचं कार्ड असेल, अंत्योदयाच्या योजना असतील किंवा श्रावणबाळच्या योजना असतील, जिथे जिथे आमचे कार्यकर्ते कोणाचा 1 रुपयाही न घेता घरपोच त्या लोकांना ही सेवा देत आहे। तर अशा पद्धतीने आज हा मासूळचा दौरा आहे। या ठिकाणी जवळपास 70 लोक असे होते, 70 घरं की ज्यांच्याकडं त्यांना शेतकरी पैसे भेटत नव्हते, त्यांच्या राशन कार्डमध्ये नवीन नाव ॲड नव्हते। मी स्वतः तहसीलदार मॅडम, पुरवठा अधिकारी यांना भेटून या सर्वांचे कामं आज मार्गी लावले आणि त्या संदर्भात आज आम्ही घरोघरी जाऊन घरपोच सेवा म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन हे राशन कार्ड वितरित करतो। जिल्हा परिषद पंचायत समिती संदर्भात उमेदवारीच्या संदर्भात काय पक्षाची काय भूमिका आहे? कालच जर आपण आदरणीय फडणवीस साहेब यांचं स्टेटमेंट जर बघितलं असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिका वगळता, मुंबई महानगरपालिका वगळता सर्व ठिकाणी हे स्वबळावर निवडणूक होईल। तसंही आमच्या अमरावती इथे झालेल्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला आला तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की जिथे दोन्ही तिन्ही युतीमधल्या पक्षांची जर तुल्यबळ उमेदवार असतील तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ही होणार आहे। त्यामुळं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मासूळ सर्कलमध्ये कुणीही कोणताही भ्रम न बाळगता या ठिकाणी सुद्धा ही मैत्रीपूर्ण लढत होईल आणि त्या कमळाच्या चिन्हावर आपली उमेदवारी राहील, याबद्दल काही शंका नाही। आणि दीपावली आणि भाऊबीजच्या निमित्तानं जनतेला काय आवाहन करणार, काय संदेश देणार तुम्ही? आता मी या दीपावलीच्या निमित्तानं सर्व आपली जनता आहे त्यांना पहिले हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक संदेश देऊ इच्छितो की आता निवडणुका येणाऱ्या काळामध्ये महिना 2 महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत आणि अनेक कोल्हे आले, अनेक लांडगे हे आता तुमच्यावर टपून बसलेले आहे। कोणी तुम्हाला मटणाचा आमिष देईल, कोणी तुम्हाला पैशाचा आमिष देईल। हे आमिष न बाळगता जे माणसं सर्वसामान्य लोकांचे कामं करू शकतात, जे गावाचा विकास करू शकतात आणि आज हा मासूळ गाव हे गावाचा विकास बघत आहे, तर अशा लोकांच्या पाठीशी आणि सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, सरकार राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर जिल्हा परिषदमध्ये भाजपचा माणूस इथे असेल तर हा विकास 3 पटीने वेगानं होऊ शकतो। त्यामुळं लोकांनी या अशा कोल्या लांडग्यांची विचार न करता एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जो आपला उमेदवार आहे त्याला लोकांनी मतं देऊन जिल्हा परिषदमध्ये प्रतिनिधित्व करायची संधी द्यावी, एवढीच आव्हान मी या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो। हम तुम्हारे साथ हैं, सुनील भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सरकार का नेता कैसा हो, सुनील भाऊ जैसा हो। आमदार श्वेताताई पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार श्वेताताई पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पार्टीचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। भारत माता की जय।